सकाळच्या मनन चिंतनात आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. विजय संगीत गीत क्रमांक 28, उपासना संगीत 330, प्रभू हो जवळी क्षणोक्षणी. विजय संगीत गीत क्रमांक 28. प्रभु हो जवळी क्षणोक्षणी, मना शांतवी तुझे वाणी. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. प्रभु तू असता टेका देशी, मोहाची सताही तू मोडीशी. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. तुझ विण जगणे जेते वाया, सुख दुःख मधी मी धरी पाया. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. प्रभु तो आपली इच्छा कळेल ती मान्य करण्या कृपा पुरे. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. ख्रिस्ता हे विमला परात परा, मला भक्त करी तुझ्या खरा. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. प्रार्थना करूया. दयाळू दे बापा, आम्ही आभार मानतो कारण तुझं सहाय्य नेहमीच आम्हाला लाभत असतं. आजच्या या दिवसाची सुरुवात तुझ्या पवित्र नावाने आम्ही करतो आणि आजच्या दिवसाला तुझी कृपा, तुझं सहाय्य मागत दे बापा. सुरुवात केलेली असताना आमच्या आत्मिक जीवनाच्या वाढीसाठी तुझ्या प्रिय दासाकडून आज आम्ही पवित्र वचन ऐकणार आहोत. आजचं वचन मान्य डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून येत असताना प्रभू त्यांच्या जीवी ओठाला स्पर्श कर. त्यांच्या करवी तो आम्हाशी बोल. व आजची होणारी सुंदरशी सकाळची मनन चिंतनाची भक्ती प्रभू तो आशीर्वादित होऊ दे. या सर्वस्वाचं श्रेय प्रभू आम्ही तुला देतो. सारा आदरमान महिमा प्रभू तुला असो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपल्याला विनंती करतो, कृपा करून पुढे येऊन आजचं मनन द्या. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आजच्या सकाळच्या मननासाठी एक वचन आपण वाचणार आहोत आणि ते सगळ्यांच्या परिचयाचं वचन आहे. त्यावर आपण थोडा वेळ मनन करणार आहोत आणि स्तोत्रसंहिता 32 आणि पहिलंच वचन आपण
त्यावर मनन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 32 पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. दावीद राजाने हे स्तोत्र रचलेलं आहे आणि स्तोत्र 51 मध्ये आपण वाचतो की त्याने केलेल्या पापाबद्दल पश्चाताप केला आणि पश्चातापासाठी त्याने देवासमोर विनवणी केली, रदबदली केली आणि देवाने त्याला खात्री दिली की तुझ्या पातकांची क्षमा झालेली आहे. आणि त्याला किती धन्यता वाटली असेल आणि म्हणून त्याने हे स्तोत्र 32 मध्ये वर्णन केलेलं आहे गीतांच्या चालीवर की ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य आहे. आणि हे दाविदाने स्तोत्र लिहिलेलं असताना त्याने स्वतःचं पाप देवासमोर कबूल केलं, सगळे अपराध त्याने देवासमोर कबूल केले आणि त्याला खात्री मिळाली की माझ्या सर्व पापांवर पांघरून घातलेलं आहे. जुन्या करारामध्ये देव ह्या इस्रायल लोकांच्या पातकांबद्दल त्याच्यावर पांघरून घालत होता, झाकण घालत होता किंवा त्या रक्ताखाली त्या सगळ्यांना तो क्षमा करत होता. या ठिकाणी आपण विचार करत असताना ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आमच्या पापांची आम्हाला क्षमा झालेली आहे. आमचे पाप आणि अपराध येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर नेऊन खेळले आणि असं म्हटलेलं की त्याने तो दस्तऐवज किंवा त्या पापाचा जो आपल्या विरुद्धचा पुरावा होता तो खोडून टाकला, त्याने रद्द केला, फाडून टाकला, पुसून टाकलेला आहे, धुवून टाकलेला आहे. त्याचं स्मरण किंवा तो आठवण देखील तो करत नाही. म्हणून असं म्हटलंय की खरी धन्यता, खरं सुख कशामध्ये आहे? या जगामध्ये आम्हाला किती धनदौलत मिळाली, आमच्या समोर सर्व प्रकारचे सुख लोळत असली तरी पण आम्हाला सुख नाही, तरी आम्हाला आतून मनाला आनंद नाही. आणि तो कशामध्ये आहे? तर सगळी काही धन्यता पंडित रामाबाईच्या बायबलमध्ये जिथं जिथं धन्य हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी त्या शब्दाला तिने सुखी म्हटलेलं आहे. जिथं जिथं परमेश्वर शब्द आला किंवा देव हा शब्द आला तिथं तिथं तिने यहोवा हे नाव लिहिलेलं आहे. याचा अर्थ पंडिता रामाबाईंनी आपलं भाषांतर शुद्ध मराठीमध्ये केलेलं आहे आणि संस्कृत पंडिता असल्यामुळे त्या शब्दांचा अर्थ मराठीमध्ये वेगळा होतो. ज्या ज्या वेळेस पुत्र हा शब्द आला बायबलमध्ये, देवाचा पुत्र, देवाचा पुत्र, त्यावेळेस तिने तो पुत्र शब्द पूर्णपणे काढून टाकलेला आहे, त्याच्याऐवजी देवाचा मुलगा म्हटलेला आहे. म्हणजे पुत्र या शब्दाचा अर्थ होतो बापाला नरकातून काढणारा. आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हटला म्हणजे येशू ख्रिस्त त्या देवाला नरकातून सोडवणार किंवा काढणार, त्याच्यामुळे तो शब्द तिने टाकलेला नाही. धन्यता प्रत्येक स्तोत्र आपण ज्यावेळेस धन्यवादाचे वाचतो त्या ठिकाणी सुखी हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून जगामध्ये सर्व सुखी असा कोणी नाही असं स्वामी त्या समर्थाने म्हटलेलं होतं. आणि आई विना भिकारी म्हणजे याचा अर्थ जगामधल्या या धन दौलत पैसा अडक्यामध्ये जे सुख नाही ते आई वडिलांच्या प्रेमामध्ये आहे. आता हे सांगण्यासाठी त्याचा अर्थ दैवत हे आई वडिलांना, माता पित्यांना, देवाला कोणी पाहिलेलं नाही परंतु आई वडिलांना, आईला बापाला आपण पाहिलेलं आहे. म्हणून देवाचं प्रेम त्यांच्याद्वारे व्यक्त होतं आणि म्हणून ते दैवत त्यांनी मानलेलं होतं. आज आम्हाला खरं सुख कशामध्ये आहे? तर धन दौलत खाण्यापिण्या जगिक सुखामध्ये नाही, परंतु खऱ्या अर्थाने आमच्या पापांची क्षमा होणं, आमच्या अपराधांची क्षमा होणं. लोक सगळ्या प्रकारची पापं करतात, जगामध्ये वनवन भटकतात त्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी आणि प्रायश्चित्तासाठी ते खडतर मार्ग, अतिशय अवघड मार्ग निवडतात. जर एखाद्याने सांगितलं की बाबा रे तू आता इतकं पाप केलेलं आहे
त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी तू अगदी दंडवत घालत इतके किलोमीटर, हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या ठिकाणी जा, तिथं त्या नदीमध्ये आंघोळ कर, तुझं पाप धुतलं जाईल. लोक ते करायला, शरीराला यातना द्यायला ते तयार होतात. नारायण टिळकांनी म्हटलं, जरी सर्व पृथ्वी धुंडाळली, सर्व जग पालतं घातलं, सगळ्या नद्या, सगळ्या जे काही आहे, परंतु या जगामध्ये आमचं पाप कुठं धुतलं जात नाही. उलट असं म्हटलेलं आहे त्या आपल्या साधू संतांनी की तीर्थी जाऊन कुडी बुडे मन तैसेचे कोरडे. तीर्थ वाऱ्या करून आपण फक्त शरीर धुतो, मन कोरड्याचा कोरडं राहतं. आमच्या पापांची क्षमा करणारा एकच आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. या जगामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोक आले, रोगी आले, आजारी आले, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. ज्या स्त्रीने त्याला स्पर्श केला, त्याच्या वस्त्राला, एवढ्या मोठ्या विश्वासाने, आणि ती बरी झाली. जी व्यभिचारीने त्याच्याकडे आणली, प्रभू येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं. एवढंच नव्हे तर ज्या स्त्रिया, जे पुरुष जे आजारी आले, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. म्हणून ते यहुदी पुढारी, ते शास्त्री, परुषी, ते याजक खवळत की हा कोण पापांची क्षमा करणारा, देवाशिवाय पापांची क्षमा करणारा कोणी नाही. आणि म्हणून ते येशू ख्रिस्ताला दोष लावत होते की हा स्वतःला देव मानतो. प्रभू येशू ख्रिस्त देव आहे आणि त्याचा अधिकार त्याने वापरलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने त्याने आपला प्राण देऊन त्या काल्वरीच्या वधस्तंभावर आपलं रक्त सांडून आमच्या पापांची, आमच्या अपराधांची त्याने क्षमा केलेली आहे. जुन्या करामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुमचे अपराध, तुमचे पापे लाखेसारखे लाल असले तरी ते बर्फापेक्षाही पांढरे शुभ्र होतात. याचा अर्थ पांढरे शुभ्र म्हणजे स्वच्छ, त्याच्यावर कोणता डाग नाही, कोणत्याही प्रकारचा कलंक राहत नाही. आज आपल्याला माहीत आहे की पाप धुण्याचा मार्ग पाणी जरी असला, परंतु पाण्याने आम्ही शुद्ध होत नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानेच, पशूंच्या नव्हे, प्राण्यांच्या नव्हे, परंतु ज्याने आमच्यासाठी आपले पाप, आपल्या अपराध त्याने स्वतःवर घेतलं, तो पापी झाला आणि आम्हाला त्याने निर्दोष केलं. किती धन्य आहे हो. आपल्याला अनेक अशा गोष्टी ऐकायला मिळतात की एक अपराध करतो भयानक, त्याला शिक्षा ठोठावली जाते फाशीची, आणि मग त्याच्या बदले एखादा त्याचा भाऊ उभा राहतो, म्हणतो नाही हे अपराध मी केलेला आहे, आणि तो त्या फाशीवर जातो, ती शिक्षा स्वतःवर घेतो, आपल्या भावाला सोडवतो. त्या भावाला आपल्या बंधूबद्दल किती आदर, किती त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये त्याचं स्थान उंच राहतं. असं म्हटलं की आम्ही काही नव्हतो, आम्ही तर नाशासाठी राखलेलो होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त सुवेळी आमच्या पापासाठी तो मरण पावला, आणि आमच्यासाठी कोणी मरायला तयार नव्हतं. आणि ह्या गोष्टीवरून आपल्याला फार महत्त्वाचे धडे, आत्मिक धडे पाहायला मिळतात. म्हणून आजच्या मननामध्ये हे वचन आपण घेतलेलं आहे की ज्याच्या अपराधाची, आता मी आधी आपल्याला पाठ असतात, एक एक वचनं, दोन दोन वचनं, कधी कधी तोंडपाठ म्हणून आपण वाचायचा प्रयत्न करत नाही किंवा विसरून जातो. म्हणून ज्यांच्या अपराधांची असंच माझ्या मनात घोळत होतं. परंतु परत एकदा मी रात्री, आता हे पर्सनल जे आहे, वैयक्तिक, ते फार महत्त्वाचं असतं. ज्याच्या, म्हणजे याचा अर्थ दाविदाला खात्री होती ही माझ्या अपराधांची क्षमा झाली आहे, माझ्या अपराधाची, कारण मी वैयक्तिक रीतीने देवासमोर पश्चातापी झालेलं आहे. एवढं मोठं माझं पाप, मी केलेला खून, माझं हे दोष त्याने त्या दासाच्याद्वारे मला दाखवले. देवाचं वचन आम्हाला कधी कधी वैयक्तिक रीतीने टोचणी देतं, आपल्याशी बोलतं आणि आम्हाला सांगतं तू वैयक्तिक. आणि म्हणून म्हटलेलं आहे की पर्सनल एक्सपिरियन्स हा फार महत्त्वाचा असतो, आणि व्यक्तिवाचक रीतीने
ज्याच्या अपराधाची म्हणजे माझ्या अपराधाची क्षमा झाली आहे, माझ्या पापांवर पांघरून घातलं आहे म्हणून मी धन्य आहे, असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आज आपले पाप पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके त्याने आमच्या अपराध दूर केलेले आहे, तितके दूर केलेले. याचा अर्थ देव पूर्णपणे विसरून गेलेला आहे, त्याने पुसून टाकलेला आहे. एकच आहे व्यक्ती जो आम्हाला आठवण करून देतो, अरे तू तर या वर्षी असं केलं होतं, त्या वर्षी त्या गोष्टी केल्या, आणि असं म्हटलं की आपले पाप आपल्याला परत परत तो दाखवणारा सैतान आहे, दोषारोप लावणारा तो सैतान आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमचे अपराध तो विसरून जात आहे. आज आम्हाला ह्या गोष्टींची फार आवश्यकता आहे की अपराधांची क्षमा आणि पापांवर पांघरून घालणं ह्या दोन महत्त्वाच्या बाबी जरी असल्या त्या समान आहे आणि एकच आहेत. अपराधांची क्षमा झाली आहे, पूर्ण खात्री. पश्चाताप करून आम्ही ज्यावेळेस वैयक्तिक रीतीने प्रभू समोर येतो, आपलं पाप कबूल करतो, त्याच क्षणी देव आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा करतो. आणि मग आपण आठवण केलेले, त्याने म्हटलं ना, माझ्या जन्मापासून तारुण्यातले पातकं देव आठवू नको, कारण हे सगळ्या गोष्टी त्याला माहीत होत्या. आपण त्या दाविदापेक्षा फार थोर आहोत असं नाही, तर आपण क्षणोक्षणी पदोपदी, असं म्हटलं की पूर्वी त्या गिड्यांचे ते लहान लहान पुस्तकं यायचे, लहान लहान पॉकेट यायचे, त्याच्यावर एक एक वचन राहायचं, आणि 365 दिवसाचे 365 कार्ड राहायचे, आणि तिथं ते लिहिलेलं असायचं की दिवसाला एक पाप धरलं तर वर्षभरामध्ये 365, एका दिवसाला आपण 10 पाप केले तर 3650 पातकं. आणि मग हा असे कॅल्क्युलेशन करत करत आपलं जीवन जर विचार केला मागं, आपण कधी पश्चाताप केलेला नाही, 20 वर्षाचा 25 वर्षाचा, तर लाखो पातकं आपल्या खाती जमा आहेत. आणि देव म्हणतो की तुमचे हे पापे लाखेसारखे लाल, अगाध अनेक प्रकारची पापांनी भरलेली यादी आपण देवासमोर मांडली. देव एका क्षणात ते पुसून टाकतो आणि आम्हाला शुद्ध करतो, पवित्र करतो. पापांची क्षमा यालाच तारण म्हटलेलं आहे. कारण ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे ते तारलेले आहेत, उद्धरलेले आहेत. आणि ते असं म्हटलं आहे की या आपल्या भारतीय भाषेमध्ये मोक्ष त्यांना मिळालेला आहे याच जन्मामध्ये. देवाच्या वचनामध्ये आज हा प्रसंग म्हटलेला आहे की आज तुम्ही जर पश्चाताप कराल, आज जर तुम्ही त्याच्याकडे वळाल, तर आजच तारणाचा दिवस आहे. म्हणून उद्यावर किंवा उद्याची खात्री बाळगू नका, तारण साधून घ्या. आज आपल्याला ह्या गोष्टी समजून घेत असताना क्षमा पावलेले किंवा तारण पावलेल्या लोकांची काही गुण वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. गुण विशेष लक्षणे असतं आपल्या जीवनामध्ये येतात की एकदा आम्हाला क्षमा झालेली आहे, आपण तारलेले व्यक्ती आहोत, तर ते आम्हाला कशी ओळखायची, तर 5 गोष्टी किंवा त्याचं आपण मनन करत असताना क्षमा पावलेले लोक, तारलेले लोक, ज्यांच्या पापांची अपराधांची क्षमा झालेली आहे ते लोक, त्यांच्या जीवनात कोणते गुण विशेष आहेत. तर पहिलं लक्षण आपल्याला त्यांच्या जीवनातून पाहायला मिळतं की असे लोक पापाचा द्वेष करतात, तिरस्कार करतात. ज्यांनी आतापर्यंत इतकं पाप केलं, इतके अपराध केले, आता त्या पापाचा ते तिरस्कार करतात. असं म्हटलं की देव पापाचा तिरस्कार करतो, पापाकडे तो पाहत नाही, देव डोळे झाकून घेतो. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस जगाचं सर्वांचं पाप स्वतःवर घेतलं, देवाने आपलं तोंड फिरून घेतलं. आणि म्हणून येशू म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला, माझ्यापासून आपलं मुख आपलं तोंड का लपवलंस. देवाला ते पाप सहन होत नाही, तो पाहत पण नाही, देव तिरस्कार करतो. म्हणून असं म्हटलं की तारलेल्या लोकांची, क्षमा पावलेल्या लोकांची पहिली प्रतिक्रिया किंवा पहिलं गुण विशेष त्यांच्यामध्ये हा आहे की ते लोक पापाचा द्वेष करू लागतात.
अरे अरे किती किळसवानं जीवन मी जगलो, आता नको ते. जर पापाबरोबर आपण परत खेळत आहोत, याचा अर्थ आपली पापाबरोबर असलेली मैत्री तुटलेली नाही, क्षमा मिळवलेली आहे. परंतु जे पाप आपण टाकून दिलेलं आहे, ते पाप जर आपण त्याच्यावर मैत्री ठेवलेली आहे, तर आमचा देवाबरोबर समेट झालेला नाही. देवाबरोबर समेट झालेला नाही याचा अर्थ आम्ही खऱ्या अर्थाने तारलेले लोक नाहीत. आणि म्हणून असं म्हटलं की आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे, तर आम्हाला एकच पात्रता आहे त्या ठिकाणी, की स्वर्गामध्ये पापाला अजिबात थारा नाही, तिथं पाप नाहीच आणि पापी लोकांचा तर मुळीच प्रवेश होणार नाही. त्या ठिकाणी जर पाप्यांना किंवा पापाला जागा नाही, तर प्रियानो, तुमचा आणि माझा उद्देश हा आहे की मरणानंतर मी कुठं जाणार आहे, देवाच्या घरी, स्वर्गामध्ये की नरकामध्ये. म्हणून आज आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये दिसायला पाहिजे, हे लक्षण की आम्ही पापाचा द्वेष करणारे आहोत. दुसरं लक्षण आहे, जे तारण पावलेले लोक आहेत, क्षमा पावलेले लोक आहेत, ते ख्रिस्तावर प्रीती करतात. इतर जे आहेत, ज्यांना अजून खात्री मिळाली नाही, ते ख्रिस्तावर तशी प्रीती करू शकत नाहीत. कारण ज्यांनी, असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, ज्यांच्या अधिक अपराधांची क्षमा झालेली आहे, म्हणजे त्या कुष्ठरोग्याच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या ठिकाणी जेवणावळ चालू होती, तिथं ती स्त्री त्याचे पाय धुती, आलाबास्त्र कुपी तिने ओतले आणि केसाने आपले पाय, येशूचे पाय पुसू लागले. त्यावेळेस हा तिचा तिरस्कार करत होता आणि तो मनातल्या मनात म्हणत होता. मग येशू ख्रिस्ताने दाखला सांगितला आणि त्या दाखल्यामधून त्याला पटवून दिलं की बाबा रे, एक कर्जदार होता, त्याने 1,00,000 रुपये माफ केले, एकाचे 100 रुपये माफ केले. आणि मग कोण जास्त प्रीती करल? त्यानेच म्हटलं की ज्याचे अधिक माफ केलेले, तो एवढा मोठा तो महारोगी होता, कुष्ठरोगी होता, पापी होता, येशूने त्याला शुद्ध केलं होतं. आणि ही तर व्यभिचारी होती, हिला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा केलेली आहे. ती एवढं त्या येशूच्या चरणावर आपलं सर्वस्व अर्पण करत आहे. परंतु हा असं म्हटलं की शिमोन, तो कृतज्ञ निघाला, केलेल्या उपकाराची त्याने फेड केली नाही, येशूचे पाय धुतले नाही, मुके घेतले नाही. परंतु ह्या स्त्रीने एकसारखं येशूवर प्रीती करत होती. अहो, माझे एवढे अपराध त्याने मला क्षमा केलेले आहे, एवढे पाप माझे त्याने धुवून टाकलेले आहे. आज मी किती धन्य आहे, किती सुखी आहे. आणि म्हणून ती व्यक्ती ख्रिस्तावर जास्त प्रीती करते. माझ्यासाठी तो मेला. आणि म्हणून असं म्हटलं की आम्ही त्या ख्रिस्तावर अधिक प्रीती करू का लागतो? कारण व्यक्तिवाचक रीतीने ख्रिस्त माझ्या जागी, माझ्या बदली तो मरण पावलेला आहे. ख्रिस्ताचं व्यक्तित्व, ख्रिस्ताचं सेवा कार्य, ख्रिस्ताचं नाव हे त्याच्या जीवनाला इतकं प्रिय वाटतं. ख्रिस्ताचा वधस्तंभ, प्रभू येशू ख्रिस्ताचं ते रक्त, येशूचे शब्द, त्याचा आदर्श ते नेहमी डोळ्यासमोर ठेवतात. आणि सर्वात मौल्यवान त्यांना प्रभू येशू ख्रिस्तच वाटत आहे, अत्यंत मौल्यवान. ह्या जगात आता दुसरा तिसरा माझ्यासाठी मौल्यवान कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. येशूवर प्रीती करणं, अरे आपण आतापर्यंत अयोग्य गोष्टींवर प्रीती करत होतो. आम्ही ख्रिस्ताऐवजी जगातल्या गोष्टींवर प्रीती करत होतो. आता आम्ही प्रीती ख्रिस्तावर करू लागतो. आणि म्हणून क्षमा पावलेले, तारलेले लोक हे ख्रिस्तावर प्रीती करतात. आमच्यासाठी या जगात एकच एक थोर मौल्यवान व्यक्ती आहे, ती म्हणजे ख्रिस्त. म्हणून आज आम्ही त्या ख्रिस्तावर अधिक प्रीती करत असताना जी सेवा ख्रिस्ताने केली तशी सेवा करावी ही त्याची इच्छा आहे. आणि ती सेवा आम्ही करून ख्रिस्ताचं गौरव करावं हा त्याचा उद्देश आहे. म्हणून आम्हाला असं म्हटलं की सेवा करण्यामध्ये फार आनंद वाटला पाहिजे. लोक म्हणतात की अरे ख्रिस्तासाठी इतक्या शिव्याशाप,
इतकं श्रम, इतकं दुःख तू घेत आहे, सहन करत आहे, परंतु असं म्हटलं की त्याच्यामध्ये खरी धन्यता आहे. ख्रिस्तासाठी जर कोणी तुमचा अपमान केला तरी आपल्याला धन्य वाटतं. आणि म्हणून असं म्हटलंय की आम्ही ख्रिस्तावर प्रीती करणारे लोक ख्रिस्ताप्रित्यर्थ हे सोसत असताना आम्हाला आनंद वाटतो. तिसरी गोष्ट आहे क्षमा पावलेले लोक, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरून घातलेलं आहे, असे लोक यापुढे त्यांचे लक्षण ते नम्रतेने वागतात. नम्रतेने याचा अर्थ त्यांच्याकडे सर्व जग जरी नसल तर ख्रिस्त त्यांच्या बाजूने आहे. आणि म्हणून असं म्हटलं की आता ते स्वतःला विसरून गेलेले आहेत. ख्रिस्ताला त्यांनी आपला आदर्श मानून असं म्हटलं की ज्याने आम्हाला त्या नरकापासून, नाशापासून सोडवलेलं आहे, मुक्त केलेलं आहे, ज्याने आम्हाला त्या तुरुंगातून आपण कितपत असलेल्या त्या पापरूपी त्या तुरुंगामध्ये पडलेलं असताना ख्रिस्ताने आम्हाला शोधून काढलं. आणि जर आपण त्या ख्रिस्ताने आम्हाला शोधलं नसतं तर आजही आपण मेंढरासारखे भटकलेले, बहकलेले असतो आणि नाश हा आमचा ठरलेलाच होता. नम्रपणाने असं म्हटलं की नम्रपणासारखे दुसरं कुठलंही वस्त्र आम्हासाठी योग्य नाही. आपण आतापर्यंत जे वस्त्र पांघरलेलं होतं कदाचित धार्मिकतेचं खोटं स्वरूप, आज आपल्याला यापुढे ख्रिस्ताने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. म्हणून ह्या जगात वावरत असताना नम्रपणासारखं कुठलेही वस्त्र आमच्यासाठी शोभणार नाही. देवाने मोशेबद्दल लिहिलं की मोशे हा भूतलावर सर्व माणसापेक्षा नम्र आहे. कठोर होता, तो शिस्तप्रिय होता. एवढ्या गोष्टी जरी असल्या तरी देवाने त्याला नम्र म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्याला फिलिप्पियराच्या पत्रामध्ये 2:5 मध्ये वाचायला मिळते की ही जी चित्तवृत्ती होती ख्रिस्तासारखी नम्रता, तो देव असताना, तो स्वर्गाचा मालक असताना सगळं सोडून आला, आमच्यासाठी इतका नम्र झाला, दीन झाला, गरीब झाला. आणि ही नम्रता आपल्या अंगी येते. तारलेले लोक ज्यांची क्षमा झालेली आहे ते आपोआप प्रभूसाठी नम्र बनतात. जसा प्रभू नम्र होऊन त्याने शिष्यांचे पाय धुतले, इथपर्यंत तो वागतो. आणि म्हणून सेवेसाठी, ख्रिस्तासाठी आपण सर्व सोडून नम्र होतो. चौथी आणि फार महत्त्वाची बाब आहे, जे तारलेले, क्षमा पावलेले, उद्धरलेले लोक ते आपल्या जीवनामध्ये पवित्र असतात, पवित्र राहतात. आता अनेक लोक आहेत ते अनुकरण करतात. अनुकरण म्हणजे ते हिंदू धर्मामध्ये एक पंथ आहे, त्या पंथाचे महानुभाव पंथावाले लोक शुभ्र वस्त्रे घालतात, त्यांचं ते साड्या असो किंवा धोती. आणखीन एक पंथ निघालेला आहे, तो सगळ्या स्त्रिया पुरुष जे काही त्यांचे अनुयायी होतात ते लोक पांढरे शुभ्र वस्त्र घालतात, ते दुसरे कोणतेच कपडे घालत नाही. आणि असं म्हटलं की ते मग त्यांच्या त्या आश्रममध्ये जातात, तिथं त्यांचं काय शिकवण असेल ते घेतात आणि जगाला दाखवतात की आता आम्ही जगापेक्षा वेगळे आहोत. आमचं जीवन ख्रिस्तीपणामध्ये तारल्यानंतर आम्ही पवित्र आहोत, आम्ही शुद्धाचरणी लोक आहोत, हे जगामध्ये पवित्र जीवन जगून आपण दाखवतो. आणि हे पवित्र जीवन जगण्यासाठी रोज ख्रिस्ताला संतोष होईना. ख्रिस्त त्याला कशाने संतोष होतो? जेव्हा त्याचे लोक पवित्रतेने वागतात, शुद्धतेने आचरण करतात, त्यामध्येच त्याला खरा संतोष आहे. आणि देवाची इच्छा काय आहे आपल्या जीवना संबंधाने ती पूर्ण करण्यासाठी झटतात. आणि आपला जीव, शरीर, आत्मा त्याला ह्या सगळ्या जगातल्या मलिनतेपासून, पापापासून ते अलिप्त राखतात. आणि आपल्या शरीराच्या द्वारे, आपल्या आत्म्याच्या द्वारे, आपल्या जीवाच्या द्वारे ते देवाचं गौरव करतात. ज्यांनी आपले पाप ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले आहेत ते ख्रिस्ताच्या आत्म्याने पवित्र केलेले, शुद्ध केलेले असे लोक आहेत. म्हणून आमचं आचरण या जगामध्ये या प्रकारे असलं पाहिजे की आम्ही क्षमा पावलेले लोक आहोत, आम्ही उद्धरलेले जन आहोत, आम्ही तारलेले लोक आहोत,
हे आमच्या जीवनातून इतरांना दिसावं. पाचवं आणि महत्त्वाचं लक्षण या ठिकाणी दिलेलं आहे की ज्यांची क्षमा झालेली आहे, जे तारलेले लोक आहेत ते क्षमाशील असतात. आणि क्षमाशील याचा अर्थ ते रोज क्षमा करतात. येशूने म्हटलं ना, 7च्या 70 वेळा तुम्ही क्षमा करा. एका भावाने आपला किती वेळा अपमान केला, किती अपराध केले, तरी येशू म्हणतो की त्यांना क्षमा करा. आणि क्षमा करणं हेच ख्रिस्तीपणाचं लक्षण आहे. म्हणून आपल्या बंधूच्या अपराधांकडे डोळे झाक सतत करत राहणं. येशूने म्हटलं की तुझा भाऊ त्याच्याबद्दल काही मनात आहे, परंतु दानार्पण करायला तू समोर आलेला आहे, तर पहिला भावाबरोबर समेट कर. आणि जर समेट करणार नाही याचा अर्थ आम्ही क्षमा करणार नाही, तर देव आम्हाला क्षमा करणार नाही. आणि म्हणून क्षमाशील वृत्ती ही आपल्या ख्रिस्तीपणाचं फार महत्त्वाचं लक्षण आहे की जशी ख्रिस्ताने आम्हाला क्षमा केलेली आहे तशी आम्ही आपल्या वैरांना क्षमा करावी, आपल्या बंधुवर्गांना क्षमा करावी आणि क्षमाशीलतेचं जीवन आपण नित्य जगावं. जर आपण आपल्या बंधुवर्गावर प्रीती करत नसू तर तो म्हणतो की ती ख्रिस्ताची प्रीती आपल्याला अजून कळली नाही, आपण अंधकारामध्येच आहोत. भावाचा द्वेष करणारा, बंधूचा द्वेष करणारा, त्याला देव समजलेलं नाही, त्याने देवाला ओळखलेलं नाही. म्हणून क्षमाशीलता हे महत्त्वाचं लक्षण आहे. प्रियांनो, आज या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला या मन्नामधून आशीर्वाद देव. थँक्यू. आम्ही 5 महत्त्वपूर्ण ह्या गोष्टी पाहिल्या आणि यासोबतच क्षमाशीलता महत्त्वाची आहे. आणि दाविदाचं हे स्तोत्र तो स्वतः म्हणतो की माझ्या अपराधांची किंवा माझ्या पापावर तो वैयक्तिक रीतीने स्वतःला देवासमोर कबूल करतो. तर ही कबुली देण्यासाठी देव आपल्याही अंतकरणाचा ठाव घेव आणि आपल्याही अंतकरणामध्ये प्रभू त्याचं कार्य करो. या सुंदरशा वचनासाठी मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. आपले नित्य प्रार्थना विषय आपण घेऊया. आज कोणाचे जन्मदिवस नाही तरी प्रभुदेवा प्रत्येकाला आपली कृपा, आपला अनुग्रह देव. आजारी प्रियजनांना आपलं आरोग्य देव. पावसासाठी प्रार्थना करूया. काल शिरपूर आणि साक्री या विभागात पाऊस झाला, परंतु आपल्या नंदुरबार क्षेत्रात पाऊस हवा आहे. तर आपण परमेश्वराला विनंती करू की पावसासाठी मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब तुम्हाला विनंती करणार आहे. सगळ्यांच्या वतीने कृपा करून तुम्ही पुढे या, प्रार्थना करा. पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद देण्यासाठी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुम्हाला मी विनंती करेन, आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो. खरोखर तू चांगला आहेस आणि आपल्या विश्वासणाऱ्यांवर तू दया आणि करुणा करणारा परमेश्वर तू आहे. त्यांची काळजी घेणारा परमेश्वर तू आहे. या जगामध्ये गरजा ज्या आम्हाला लागतात प्रभू, त्यांची पूर्तता करणारा परमेश्वर तू आहे. आध्यात्मिक गरजांची पूर्तता करणारा परमेश्वर तू आहेस. आणि म्हणून प्रभू देवापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आजच्या सुंदरशा भक्ती आराधनेमध्ये प्रभू देवापा, तुझ्या दासाकरवी जे वचन आमच्याकडे तू पोहोचवलेलं आहे आणि ते वचन खरोखर प्रभू अतिशय मोलाचं आहे. आणि दावीद हा इस्रायलाचा राजा असताना प्रभू त्याला पुष्कळ दानं प्रभू त्याला प्राप्त झालेली होती. तो राजा होता, तो लढवया सैनिक होता, तो गीतकार होता आणि तो वेगवेगळ्या प्रकारचं संगीत करीत होता. आणि प्रभुदेवापा, तो तुझी वचनं देखील प्रभू लिहित होता आणि तो एक चांगल्या प्रकारचा संदेष्टा देखील होता. आणि परमेश्वरा, खरोखर हे बहुआयामी असं नेतृत्व प्रभू तू इस्रायलाच्या घराण्याला दिलंस. आणि प्रभू आज देखील प्रभू जगासमोर एक आदर्श असा राजा म्हणून तो प्रभू नावाजलेला आहे. परमेश्वरा, तू त्याला आशीर्वादित केलं, तू त्याला अनेक प्रकारची दानं दिलीस. आणि प्रभू तो तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो की ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातलेलं आहे. होय प्रभुदेवापा, हे जग आणि जगातलं सगळं भौतिक जीवन ह्यापेक्षा प्रभू आपल्या अपराधांची क्षमा होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ही गोष्ट प्रभू राजा दाविदाला समजलेली होती. आणि म्हणून प्रभुदेवापा, क्षमा पावलेले लोक हे पापाचा द्वेष करतात, क्षमा पावलेले लोक ख्रिस्तावर प्रीती करतात.
क्षमा पावलेले लोक प्रभुदेवापा पावित्र्याने जीवन जगतात आणि क्षमा पावलेले लोक हे इतरांना देखील क्षमा करतात. आणि म्हणून प्रभुदेवापा माणसाची पहिली गरज आहे की आम्ही स्वतः क्षमा पावलेले असणं गरजेचं आहे. क्षमा पावणं म्हणजे तारण पावणं, क्षमा पावणं म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनातून, सर्व प्रकारच्या ओझ्यातून मुक्तता होणं असंच आहे. आणि ही गोष्ट प्रभुदेवापा प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभू आपल्या जीवनामध्ये खात्रीने समजली पाहिजे. म्हणून या दिवसामध्ये मंडळीवर तू दया कर, कृपा कर आणि प्रत्येक मंडळीच्या सभासदांनी क्षमेचं महत्त्व समजून घ्यावं अशी कृपा तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा वचनाबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. मंडळीच्या विनंती आणि प्रार्थना प्रभू आमच्या असताना जे लोक आजारी आहेत, जे लोक प्रभुदेवापा बिछाण्यावर आहेत, अशा सगळ्यांची आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो. प्रभू त्यांना तुझा स्पर्श कर, त्यांना तुझी शक्ती आणि तुझं आरोग्य तू दे आणि पुन्हा एकदा प्रभू त्यांचं अंथरूण तू बदलून टाक, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. प्रभुदेवापा या दिवसामध्ये आम्हाला सर्वत्र देशामध्ये, राज्यामध्ये, आमच्या प्रांतामध्ये प्रभू पावसाची गरज आहे प्रभुदेवापा. आणि आम्ही सर्वजण प्रभू यावेळेला पावसाच्या प्रभुदेवापा वाट पाहण्यामध्ये आहोत. परमेश्वरा आम्हाला पाऊस मिळावा, चांगल्या प्रकारचा पाऊस मिळावा, वेळेवर पाऊस पडत राहावा आणि हे 4 महिने प्रभुदेवापा आम्हाला पावसाने प्रभुदेवापा पावसाची गरज आमची भागवली जावी म्हणून आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या या सुंदरशा दिवसाबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडिव, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बाळासाहेब आशीर्वाद देतील. देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्याला आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय मंडळीबरोबर, SMच्या सर्व कार्याबरोबर आणि देवाचं निवडले सरळ राष्ट्रीय आज बरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे मनन आहे ते रेव्हरंड LP वळवी बाळासाहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.